नमस्कार मित्रमंडळींनो, माझं नाव राजीव विजय कासार सावंतवाडी आणि आजचा माझा आणखीन एक विषय आहे तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. तर आता पाऊस सुरू झालेला आहे आणि चांगल्यापैकी सगळ्यांना पावसाने थंडावा दिलेला आहे. भूमी सगळी भिजून आलेली आहे. तर आता पाणी हे आपण जे पावसाचं आहे ते कुठेतरी त्याची तरतूद करण्याची संधी निर्माण झालेली आहे. तर आता रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये काय असतं, बरेचसे आता आपले प्रोजेक्ट असतात, कोण घर बांधतं, कोण काही बिल्डर सोसायटी बांधतात वगैरे, पण त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला त्यांनी पाहिजे. पण होतं काय, तर बऱ्याचशा याच्यामध्ये ते शक्य होत नाही, कारण त्याला वेगळे पैसे लागतात. मग ते प्रोजेक्टमध्येच पैसे खर्च झालेले असतात, हे ॲडिशनल खर्च कुठून करणार म्हणून राहून जातं. त्याला ॲडिशनल जागा लागते म्हणून ते राहून जातं. मग पण सावंतवाडीमध्ये एक बरं आहे की सावंतवाडीमध्ये मोती तलाव ही गोष्ट आहे. तर मोती तलाव ही गोष्ट असल्यामुळे सावंतवाडीचं सगळं पाणी जे वाहून सगळं गेलं पावसाचं ते मोती तलावामध्ये राहतं, स्टोर होतं आणि चांगल्यापैकी ते जमिनीमध्ये मुरायला तिकडे संधी आहे. मग ते रेन वॉटर हार्वेस्टिंग जे होत आहे त्याचं वर्षानुवर्ष आपल्याला विहिरींना बोरवेलना फायदा मिळतो आहे. पण आता एक गोष्ट छोटीशी काय झाली की आता त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटचा काहीतरी सगळेजण बोलत आहेत नेते मंडळी की त्याच्यामध्ये 50 कोटी काहीतरी मंजूर झाली अशी बातमी होती काही दिवसांपूर्वी. मग ते हरकत नाही, पण ते डेव्हलपमेंटमध्ये जर त्यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ते तलावाच्या आत जर काहीतरी केलं तर मात्र काय होणार, ते तलावामध्ये पाणी जे मुरत आहे, स्टोर होत आहे त्याच्यावर मर्यादा येणार. मग काय होणार, मग की नाही तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंग जे तलावामार्फत आपोआप होत आहे संस्थान काळापासून त्याच्यामध्ये ते कमी होणार, अर्ध होणार वगैरे. आणि त्याचा परिणाम काय होणार, मग त्याचा परिणाम सगळ्यांना विहिरीवर, प्यायच्या पाण्यावर, बोरवेलवर होणार. मग त्याच्यावर काय आहे, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग सगळ्यांनी करायचं आपल्या ठिकाणी शक्यतो. आणि नाहीतर हे आपल्याला नशिबाने जे मिळालेलं आहे, मोती तलावातून रेन वॉटर हार्वेस्टिंग सावंतवाडीत होतं, त्याच्यामुळे पाण्याची सुबत्ता आहे आपल्याकडे. तर त्याच्यामध्ये तलावाच्या आत जर कोणी काही कन्स्ट्रक्शन करत असेल आणि त्याच्यामध्ये ती रेन वॉटर हार्वेस्टिंगला बाधा येत असेल तर तुम्ही आणि मी सगळ्यांनी मिळून त्याला अपोज करायला पाहिजे, सगळ्यांनी मिळून विरोध करायला पाहिजे. कारण एकदा जर ते रेन वॉटर हार्वेस्टिंगवर परिणाम जर झाला तर मग नंतर काय करता येत नाही, नंतर मग पश्चातापच होईल. मग त्याच्यामुळे लक्षात ठेवा की पाणी हे तेच जीवन आहे. धन्यवाद.